नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या राजकारणामधली सगळ्यात महत्त्वाची घडामोड पुढच्या काही दिवसामध्ये संसदेत होणार आहे. महिला आरक्षण विधेयक हे 2029च्या लोकसभा निवडणुकीलाच लागू करायचं मोदी सरकारनं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भातल्या हालचाली चालू आहेत. लवकरच म्हणजे अगदी याच अधिवेशनामध्ये या संदर्भातलं एक सुधारणा विधेयक येऊ शकतं. आता महिला आरक्षण विधेयक 2023लाच मंजूर झालेलं आहे. मग आत्ता पुन्हा एका नव्या विधेयकाची का गरज पडतीये याच्याबद्दल आपण सविस्तरपणे बोलूच. पण जे विधेयक येतंय ते केवळ विधेयक संसदेमध्ये येत नाहीये, तर देशाच्या राजकारणाचा चेहरा मोहरा या एका घटनेनं बदलणार आहे. आणि त्या अर्थानं ही घडामोड केवळ या वर्षातली, या दशकातली नव्हे, तर या शतकातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड ठरणार आहे. कारण लोकसभेमध्ये खासदारांचा आकडा 543 वरून 816 वरती पोहोचणार आहे. तब्बल 273 खासदार जे आहेत ते वाढणार आहेत आणि ते देखील पुढच्या 36 महिन्यामध्ये हे सगळं होणार आहे. आणि एक अंदर की बात लक्षात घ्या की या विधेयकामुळं मोदी सरकारच्या हातामध्ये 2029च्या निवडणुकीसाठी सर्वात मोठा गेम प्लॅन त्यांच्याकडे असणार आहे. म्हणजे एक महत्त्वाची घडामोड ही होतीये की जेव्हा आधी महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं तेव्हा त्याच्यात असं म्हटलं गेलेलं होतं, 106वी घटना दुरुस्ती विधेयक होतं ते, आणि त्याच्यात अट अशी होती की यानंतर होणाऱ्या पहिल्या सेन्ससच्या डिलिमिटेशननुसार महिला आरक्षण विधेयक लागू होईल. आणि त्यामुळं अनेकांना असं वाटत होतं की कदाचित 2029ला हे विधेयक येणार नाही. डिलिमिटेशनबद्दल पण चर्चा फार होत होत्या. ज्यावेळी पंतप्रधान मोदींच्या काळामध्ये नवी संसद उभारली जात होती तेव्हापासूनच बऱ्याच लोकांना शंका होत्या की हे सगळं खासदारांची संख्या वाढवण्यासाठी केलं जातंय. आणि अर्थातच महिला आरक्षण विधेयक लागू झाल्यानंतर या सगळ्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रितपणे लागू होणार होत्या. पण याची अंमलबजावणी 2029ला होणार नाही, कदाचित 34ला होईल, पुढं होईल, असं जे वाटत होतं त्या सगळ्यांना एक प्रकारे गाफील पकडण्याची संधी मोदींच्या सरकारला या निमित्तानं मिळू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे, आत्ता देशामध्ये जनगणना चालू आहे, ती 2027 पर्यंत संपणार आहे. जी जनगणना 2021मध्ये व्हायला पाहिजे होती ती सुरुवातीला करोनामुळं आणि नंतर इतर कारणांमुळं होऊ शकली नाही. आणि आता मोदी सरकार या आत्ताच्या जनगणनेच्या आकड्यांसाठी थांबायला तयार नाहीये. डिलिमिटेशन म्हणजे जर 543च्या जागा 816 करायच्यात तर साहजिक आहे की त्या जागा वाढवताना तुम्हाला लोकसंख्येचाच आधार घ्यावा लागेल. बाउंड्रीज कशा आखायच्या मतदारसंघाच्या, कुठला मतदारसंघ निवडायचा याचा विचार तर लोकसंख्येच्या आधारावरतीच करावा लागतो. पण हे सगळं काम 2011च्या जनगणनेनुसार केलं जाणार आहे. म्हणजे आत्ताची जनगणना जी आहे ती तशा अर्थानं डिलिमिटेशनसाठी कुचकामी ठरणार आहे, निरुपयोगी ठरणार आहे. आणि ही घाई मोदी सरकार का करतंय हा साहजिकच तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल. तर त्याचं साधं सरळ सोपं उत्तर हे आहे की जेव्हा आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मताचा कौल आजमावण्यासाठी मोदी जनतेसमोर जात आहेत, तेव्हा साहजिक आहे की सध्याच्या रचनेमध्ये त्यांना पुन्हा निवडून येणं हे थोडंसं डिफिकल्ट वाटत असल्यामुळं सगळी रचनाच अशा पद्धतीनं बदलून टाकायची की सगळा राजकारणाचा पट बदललेला असेल आणि ते या एका विधेयकामुळं होणार आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करून बघा की महाराष्ट्रामध्ये आत्ता 48 खासदार आहेत, त्याच्यामध्ये 50% वाढ होणार. म्हणजे 48 अधिक 24 72 खासदार एकट्या महाराष्ट्रातून निवडून येणार आहेत. आणि त्यामुळं खासदारांची संख्या वाढेल. सोबतच महिला आरक्षणासाठी फॉर्म्युला काय काढलेला आहे, तर हे जे 33% आरक्षण द्यायचं आहे ते उपलब्ध जागांमधलं आरक्षण देत नाही आहेत. या आरक्षणासाठी जागा वाढवल्या जात आहेत आणि त्या तितक्या वाढवल्या जात आहेत जितक्या महिला आरक्षणासाठी गरजेच्या आहेत. आणि त्याच्यासाठी एक सरसकट फॉर्म्युला मोदी सरकारनं लागू करायचा ठरवलेला आहे. तो फॉर्म्युला आहे, आत्ता ज्या राज्याच्या जितक्या जागा आहेत त्याच्यामध्ये 50%नी वाढ होईल. म्हणजे समजा उत्तर प्रदेशच्या 80 जागा आहेत तर त्यांच्या
80 अधिक 40 120 जागा होतील. आत्ता बिहारच्या 40 जागा आहेत, तर त्यांच्या 40 अधिक 20 60 होतील. महाराष्ट्राच्या 48 जागा आहेत, तर 48 अधिक 24 72 होतील. आणि प्रमाण पण बघा, जितक्या जागा वाढतील बरोबर तितक्याच जागा महिला आरक्षणासाठी राखीव असतील. म्हणजे आपल्याकडं 48 जागा आहेत, वाढणार 24, एकूण जागा होणार 72 आणि महिलांसाठी राखीव होणार 24. कारण हे प्रमाण असं आहे की आत्ताच्या 100% 50% तुम्ही ॲड केल्यानंतर 150 होतात आणि बरोबर वाढलेले 50 महिला आरक्षणासाठी बाजूला राहतात. हा तो फॉर्म्युला आहे. आता याच्यातली फक्त एकच गोष्ट की ज्या गोष्टीबद्दल फार भीती विशेषतः दक्षिणेतल्या राज्यांना वाटत होती की जर नव्या जनगणनेनुसार आणि लोकसंख्येनुसार लोकसभेचं चित्र डिसाईड झालं खासदारांचं, तर मग त्याच्यामध्ये दक्षिणेतल्या खासदारांचा आकडा कमी होईल, कारण त्या राज्यांची लोकसंख्या तुलनेनं कमी आहे. आणि ज्या राज्यांमध्ये लोकसंख्येचा वेग जास्त आहे, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधली खासदारांची संख्या जी आहे ती अधिक होईल. आणि मग केवळ उत्तर भारताच्याच बहुसंख्यावरती तुम्ही निवडून येऊ शकता. असं होऊ नये यासाठी सरकारनं एक नवीनच फॉर्म्युला काढलेला आहे. ज्या राज्याची आत्ता जी संख्या आहे त्याच्यामध्ये सरसकट 50% वाढ होणार आहे. म्हणजे लोकसंख्येचा दर जो आहे वाढीचा तो तुमचा कितीही असू देत, 50% फॉर्म्युला हा समान राहणार आहे. त्यामुळं ती एक गोष्ट जी आहे ती कदाचित दक्षिणेतल्या राज्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. आता या संदर्भात दिल्लीमध्ये गेल्या आठवडाभरामध्ये फार वेगानं घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही सुरुवातीला NDA अलायची बैठक घेतली आणि काही विरोधातल्या पक्षांच्या खासदारांना सुद्धा बोलावलेलं होतं, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, RJDचे मनोज झा, MIMचे असदुद्दीन ओवेसी या लोकांच्या सोबत त्यांनी मीटिंग केली आणि त्यांचा कल जाणून घेतला. आता याचं कारण काय आहे? कारण हे नवीन विधेयक मंजूर करताना लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी 2/3 बहुमताची गरज मोदी सरकारला आहे. आणि त्यामुळं केवळ सरकारी बाजूचे नव्हे तर विरोधी पक्षातले सुद्धा लोक तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी सरकार ही सगळी चाचपणी करते. असं म्हटलं जातं आहे की याच अधिवेशनामध्ये या संदर्भातलं बिल आणलं जाईल. आणि महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे की जे आधी असं म्हटलं गेलेलं होतं की 2000 म्हणजे आत्ता येणारी पहिली सेन्सस आणि त्याच्यानंतरचं डिलिमिटेशन याच्यासोबत ते लागू होईल, तर हा शब्द वगळून त्याला 31 मार्च 2029 ही जी डेडलाईन आहे ती केली जाईल. आणि सोबतच डिलिमिटेशनसाठी एक वेगळं विधेयक जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये मांडलं जाईल. आणि डिलिमिटेशन जे आहे ते लक्षात घ्या, हे डिलिमिटेशन पूर्ण व्हायला साधारणपणे 1.5 ते 2 वर्षाचा काळ लागेल. आणि ते डिलिमिटेशन हे 2011च्या जनगणनेनुसार असणार आहे. साहजिक आहे, फक्त त्यांना 50% जागा वाढवायच्यात प्रत्येक राज्याच्या. आणि त्या करताना भरपूर स्कोप राजकीय षडयंत्र करण्यामध्ये आहे, हे आपण विसरता कामा नये. कारण कुठलंही मतदारसंघाची पुनर्रचना म्हटलं की त्याच्यामध्ये काही दिग्गजांचे मतदारसंघ कसे गायब होतात, काही ठिकाणी विशिष्ट रचना कशी केली जाते. जसं की अगदी महत्त्वाचं उदाहरण जम्मू काश्मीरचं आहे. जम्मू काश्मीर राज्यामध्ये जम्मू हा हिंदू बहुल भाग आहे, काश्मीर मुस्लिम डॉमिनेटेड आहे. तर जे रिऑर्गनायझेशन झालेलं होतं त्याच्यामध्ये तिथल्या डिलिमिटेशनमध्ये हिंदू बहुल जम्मूच्या जागा वाढवण्यात आलेल्या होत्या. आणि त्या अशा पद्धतीनं करण्यात आलेल्या होत्या की समतोल जो आहे तो कायम राहील. केवळ हिंदू मतांच्या जोरावरती सुद्धा तिथं सत्ता येऊ शकेल अशा पद्धतीनं. आणि उद्या या डिलिमिटेशनमध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आरक्षणाबद्दलची पण आहे. SC आणि ST आरक्षण. आपल्याकडं आत्ता SC आरक्षण जे आहे ते साधारणपणे 15% आणि ST आरक्षण 7.5% आहे. त्यानुसार त्यांच्या ज्या जागा आहेत त्या प्रपोर्शनमध्ये वाढणार आहेत. म्हणजे OBCचं आरक्षण जे आहे ते लागू व्हावं अशी जी मागणी होती. आपल्याकडे आत्ता राजकीय आरक्षण जे आहे ते OBCचं देशामध्ये नाही आहे. पण SC आणि STसाठी ज्या जागा मतदारसंघ राखीव असतात त्या राखीव जागा ज्या आहेत या प्रमाणामध्ये वाढणार आहेत. व्हर्टिकल म्हणजे
महिलांच्या आरक्षणामध्ये सुद्धा काही जागा SC आणि STसाठी राखीव असणार आहेत. अशा पद्धतीनं ही वाढ होणार आहे. महिला आरक्षणामध्ये OBC आरक्षणाला मात्र जागा नाही आहे. त्या अर्थानं हे हा जो मुद्दा आहे तो कदाचित वादग्रस्त ठरू शकतो. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळं अशा पार्श्वभूमीवरती होतं आहे ज्यावेळी पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता आता साहजिक आहे की 2029च्या निवडणुकीच्या वेळी ती 2019 आणि 24 सारखी नसणार आहे. चौथ्यांदा जनतेसमोर मोदी जाणार आहे. 2014, 19 आणि 24 3 टर्म पूर्ण केल्यानंतर पुढची निवडणूक जेव्हा ते सामोरे जातील त्यावेळी हे सगळा राजकीय पट बदललेला असेल आणि 816 पैकी 409 हा बहुमताचा आकडा असणार आहे. म्हणजे 400 पार तर कुठल्याही सरकारला असं ना तसं करावंच लागणार आहे पुढच्या वेळी. जरी मागच्या वेळी हा केवळ नारा होता, यावेळी मात्र जागाच इतक्या वाढणार आहेत 816 की त्याच्यामुळं हे होताना दिसणार आहे. आणि तुमच्याही मनात प्रश्न आला असेल की महिला आरक्षणाच्या जे मतदारसंघ आहेत ते नेमके डिसाईड कसे होणार. तर सरकारनं असं म्हटलेलं आहे की याच्यामध्ये लॉटरी सिस्टीमनं या संदर्भातले निर्णय होतील. म्हणजे पहिल्यांदा रिऑर्गनायझेशन होईल, त्याच्यानंतर लॉटरी सिस्टीमनं कुठला मतदारसंघ जो आहे तो महिलांसाठी राखीव असेल हे त्याच्यामध्ये ठरणार आहे. आपल्याकडं याच्या आधी संसदेमध्ये जो कायदा करण्यात आलेला होता त्याच्यानुसार 2026 पर्यंत खासदारांच्या संख्येमध्ये वाढ होणार नाही असं म्हटलेलं होतं आणि ती मुदत आता संपते. साहजिक आहे की त्या मुदतीचा पहिला लाभ पहिल्याच निवडणुकीमध्ये 2029च्या घ्यायचं मोदी सरकारनं ठरवलेलं आहे. आणि पुनर्रचना जी आहे, डिलिमिटेशन मतदारसंघाचं, हे लोकसभेच्या बाबतीत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वेळी 50% मतदारसंघ वाढणार हे मोदींच्या कार्यकाळामध्ये होत आहे. ज्यावेळी हे आरक्षण विधेयक महिला आरक्षणाचं मंजूर झालं तेव्हाच या गोष्टीची खूप चर्चा होती की ज्यावेळी महिला आरक्षण, डिलिमिटेशन अशी सगळी साधनं उपलब्ध आहेत त्यावेळी ही निवडणूक जी आहे ती पूर्णपणे विरोधी पक्षांसाठी सुद्धा साहजिक आहे की सगळा राजकीय पट नवीन असेल, मतदारसंघ बदललेले असतील, कुठे महिला आरक्षण लागू होणार आहे कोणाला कल्पना नसेल, अचानकपणे या सगळ्या गोष्टी होतील. कदाचित आजवरचा अनुभव बघता सिस्टीममध्ये या गोष्टी सत्ताधारी पक्षाला आधीच माहिती असतील का. कारण आज आपण बातमी बघतोय की केंद्रीय निवडणूक आयोगानं जे लेटर्स वाटले राजकीय पक्षांना, नोटिसा पाठवल्या, त्याच्यामध्ये भाजपचा शिक्का होता. त्यामुळं हे असे प्रकार केवळ सत्ताधाऱ्यांच्या अनुकूलतेनं, त्यांच्या फायद्यानं होऊ नयेत एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. आणि त्यामुळं अतिशय महत्त्वाची आणि संपूर्ण राजकीय पट देशाचा बदलून टाकणारी ही घडामोड आहे. आणि डिलिमिटेशन, मतदारसंघाची पुनर्रचना आणि महिला आरक्षण एकाच वेळी देशात लागू होणार आहे. अर्थात महिला आरक्षण लवकरात लवकर लागू व्हावं या मताचे सगळेच पक्ष असतील, त्यामुळं विरोध कोणी करण्याचं कारण नाही. फक्त ते डिलिमिटेशनची जी प्रक्रिया आहे ती पारदर्शी पद्धतीनं व्हावी. महिला आरक्षणाचे मतदारसंघ जे आहेत ते निवडताना सुद्धा त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी. नाहीतर अचानक आपल्याला कळायचं की राहुल गांधींचा मतदारसंघ हा महिला आरक्षित झालेला आहे, जे त्यांचे कट्टर विरोधक आहेत त्यांचेच मतदारसंघ गायब होऊन पुनर्रचनेमध्ये त्यांची मोडतोड केली जाते की काय, या सगळ्यावरती सुद्धा आपल्याला साहजिकपणे नजर ठेवावी लागणार आहे. त्यामुळं खूप महत्त्वाची घडामोड आहे. 4 एप्रिलच्या आधी या संदर्भात दिल्लीत काहीतरी विशेष घडणार आहे, त्याकडे आपलं नजर असेलच. पण तुर्तास इथं थांबूयात. ही माहिती तुम्हाला आवडली असेल, अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.